हाय फ्रेंड्स, आज घेणार आहोत आपण कॉस्टशीटचं 6 नंबरचा क्वेश्चन. सेकंड लेक्चरमध्ये 6 नंबरचा क्वेश्चन पेज नंबर 5 वरचा क्वेश्चन नंबर 6. जसं की त्यांनी दिलेलं आहे आपल्याला फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिवन प्रिपेअर अ कॉस्टशीट. आपल्याला खालील इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्यावरून तुम्हाला कॉस्टशीट तयार करायचे. कॉस्टशीटचा फॉर्मॅट आपला पार्ट असेल तर त्यावरून आपल्याला खूप इझी जाईल. सर्वात पहिले आपण बघतो ओपनिंग स्टॉक, त्यानंतर परचेस रॉ मटेरियल कॅरेज, नंतर भेटते मटेरियल कन्झ्युम, नंतर आपण डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, नंतर फॅक्टरी कॉस्ट भेटते. नंतर फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण ऑफिस ओव्हरहेड प्लस करतो, ऑफिस कॉस्ट भेटते. त्यानंतर आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन प्लस करतो, टोटल कॉस्ट भेटते. त्यानंतर त्यामध्ये सेलमधून टोटल कॉस्ट मायनस करून सेंटरला नेट प्रॉफिट भेटतो. ठीक आहे. आता इथं आपल्याला मेन हेड दिलेले आहेत. जसे आपल्याला मेन हेड दिलेले असतात फॉर्मॅटमध्ये तसे. आता सर्वात पहिले दिलं मटेरियल कन्झ्युम. ओपनिंग स्टॉक, परचेस रॉ मटेरियल वगैरे काहीच नाही दिलं. मटेरियल कन्झ्युम दिलं म्हणजे डायरेक्ट ओपनिंग स्टॉक प्लस वगैरे ते सर्व करून. त्यानंतर डायरेक्ट वेजेस दिलं, नंतर फॅक्टरी ओव्हरहेड दिलं आणि ऑफिस ओव्हरहेड, म्हणजे चारही मेन हेड दिले. या मेन हेडवरून परत खाली सांगितलं 8 मार्क्सचा क्वेश्चन येतो असा. खाली परत सांगितलं कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. म्हणजे जे खाली आपण पहिले कॉस्टशीट तयार करायची, नंतर खालचे 2 कॅल्क्युलेशन तयार करायचे. ठीक आहे. आणि सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन दिलं कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज, म्हणजे पर्सेंटेज काढायचे आहेत ऑफिस ओव्हरहेड टू फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. तर आता आपण इथं एक्झाम्पल सॉल्व करायला स्टार्ट करू. तर आता आपल्याला इथं आन्सर काढायचं आहे. सर्वात पहिले क्वेश्चनमध्ये दिलं मटेरियल कन्झ्युम, मग आपण इथं लिहू मटेरियल कन्झ्युम. फर्स्ट नंबर काय लिहू? मटेरियल कन्झ्युम. काय लिहू आपण? मटेरियल कन्झ्युम. आता मटेरियल कन्झ्युम डायरेक्ट याच्यासाठी ओपनिंग स्टॉक, परचेस रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक काहीच नाही दिलं, म्हणून डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम सेकंड नंबरच्या कॉलममध्ये 15,14,240. 15,14,240. आता या मटेरियल कन्झ्युममध्ये आपण प्लस करतो डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. प्लस करू आपण डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस दिला नाही आपल्याला. डायरेक्ट वेजेस काय प्लस करतो आपण? डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही आपण लिहून डॅश पण लिहू शकतो, पण न लिहिता आपण डायरेक्ट वेजेसच लिहू. डायरेक्ट 10,33,760. 10,33,760. आपल्याला काय काय दिलं? डायरेक्ट मटेरियलमध्ये डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस करतो आपण. ठीक आहे. आता आपल्याकडे फक्त डायरेक्ट वेजेस दिलं. आता या दोघांची आपल्याला ॲडिशन करायचे आहे, डायरेक्ट वेजेस आणि मटेरियल कन्झ्युम. तर आता याची ॲडिशन करायची आपल्याला. ॲडिशन येते आपल्याकडे 25,48,000, 25,48,000 डायरेक्ट वेजेस आणि मटेरियल कन्झ्युम. ठीक आहे. आता याला सेकंड नंबर नाव देऊ आपण प्राईम कॉस्ट. काय नाव द्यायचं त्याला? प्राईम कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम आणि डायरेक्ट वेजेसमध्ये मटेरियल कन्झ्युममध्ये डायरेक्ट वेजेस प्लस केल्यानंतर भेटते आपल्याला प्राईम कॉस्ट. आता या प्राईम कॉस्टमध्ये कंपल्सरी प्लस करतो आपण जे फॅक्टरीशी रिलेटेड हेड राहतात ते, प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. त्याला काय म्हणतात? प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. काय प्लस करतो आपण प्राईम कॉस्टमध्ये? फॅक्टरी ओव्हरहेड. आता याच्यामध्ये कधी कधी आपण तो वर्किंग प्रोग्रेस, ओपनिंग स्टॉक प्लस करतो, क्लोजिंग स्टॉक मायनस करतो वर्किंग प्रोग्रेसचा, परंतु तो दिला नाही म्हणून डायरेक्ट फॅक्टरी ओव्हरहेड प्लस करायचा आहे. फॅक्टरी ओव्हरहेडची अमाऊंट दिली आपल्याला 2,58,440. 2,58,440. ठीक आहे. आता यांची टोटल करू आपण खाली. 440 सेम जसेच्या तसेच लास्टला 440. 8 आणि 8 16, 16शी 6 चला 1, म्हणजे 6 आणि 1 0. त्यानंतर हातचा दिला म्हणजे इथं 5 2 8 आणि 2, सर्वात लास्टला जसे तसे 28,06,440 हे भेटली आपल्याला. थर्ड नंबर भेटते आपल्याला फॅक्टरी कॉस्ट. काय भेटते? फॅक्टरी ओव्हरहेड. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड प्लस केल्यावर भेटते आपल्याला फॅक्टरी कॉस्ट, किंवा त्याला ऑन कॉस्ट म्हणतात. फॅक्टरी कॉस्ट ऑब्लिकमध्ये ऑन कॉस्ट लिहू आपण. त्याला काय लिहू? ऑन कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किंवा ऑन कॉस्ट. ठीक आहे. ही भेटली आपल्याला फॅक्टरी कॉस्ट. आता फॅक्टरी कॉस्ट भेटली 28,06,440. यामध्ये आपण प्लस करतो, प्लस ऑफिस ओव्हरहेड जे ऑफिसशी रिलेटेड हेड राहतात, प्लस ऑफिस ओव्हरहेड. प्लस काय करतो फॅक्टरी कॉस्टमध्ये? ऑफिस ओव्हरहेड. आता ऑफिस ओव्हरहेड वरती दिलेलं आहे आपल्याला. ऑफिस ओव्हरहेड 1,40,322. 1,40,322. 1,40,322 आपण काय करतो इथं? तर आता आपल्याला खाली आपण टोटल लिहू. टोटल येते आपल्याकडे खाली 29 लाख. टोटल येते आपल्याकडे 29,46,000
762. हे काय भेटली आपल्याला फॅक्टरी कॉस्टची आणि ऑफिस ओव्हरहेडची टोटल. त्याला 4th नंबर नाव देऊ आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. काय नाव देऊ त्याला आपण? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. काय नाव देऊ त्याला आपण? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. आता हे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन भेटलं. आपण आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झालं आपलं, वरचे 4ही हेड संपले. हे एक्झाम्पल कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत सॉल्व करायचं होतं. आता इथं खाली काय करू आपण? क्लोज करून टाकू एक्झाम्पल. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन भेटलं म्हणजे संपलं इथं एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल संपलेलं नाही आहे. एक्झाम्पल 8 मार्क्ससाठी दिलेला आहे. तो वरती जो क्वेश्चन दिलेला होता आता आपल्याला खाली 2 कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस, म्हणजे पर्सेंटेज काढायचे फॅक्टरी ओव्हरहेड आणि डायरेक्ट वेजेसच्या बेसवरती. आणि खाली सेकंड नंबर परत कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफिस ओव्हरहेड टू फॅक्टरी कॉस्ट यांच्या बेसवरती पर्सेंटेज काढायचे आहे. ते आता आपण परत पर्सेंटेज काढू. तर आता आपल्याला इथं क्वेश्चन लिहिलं आपण. काय लिहिलं? कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. जसं आपल्याला हे इथं आन्सर काढायचं होतं फर्स्ट नंबरच्याचं. आपण आतापर्यंत कॉस्ट शीट तयार केली. कॉस्ट शीटचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन भेटलं आपल्याला 29,46,762. ही झाली आपली कॉस्ट शीट. आता आपल्याला काढायचं आहे पर्सेंटेजचा आन्सर. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. मग आपण इथं लिहिलं कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. आता आन्सरमध्ये लिहू आपण. आन्सरमध्ये याचा फॉर्म्युला होतो, बाकी एकदम इझी आहे ते. ठीक आहे. आन्सरमध्ये फॉर्म्युला होतो आपल्याकडे की जे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड काय दिलं आपल्याला? फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. पर्सेंटेज काढायचे फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. मीन्स जे फॅक्टरी ओव्हरहेड दिलेलं आहे आपल्याला, जे फॅक्टरी ओव्हरहेड दिलेलं आहे हे वरती घ्यायचं फॅक्टरी ओव्हरहेड, आणि डायरेक्ट वेजेस काय करायचं? खाली घ्यायचं अपॉनमध्ये आणि इंटू 100. फॅक्टरी ओव्हरहेड अपॉन डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आपण काय लिहिलं परत एकदा सांगतो. फॅक्टरी पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. जे 2च्या नंतरचं दिलेलं असेल, कशा नंतरचं? 2च्या नंतरचं अपॉनमध्ये घ्यायचं आणि 2च्या पहिली संख्या वरती घ्यायची. मग आपण तेच केलेलं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरी ओव्हरहेड वरती घेतलं आणि टू डायरेक्ट वेजेस 2च्या नंतरचं कुठं घ्यायचं? अपॉनमध्ये भागायला घ्यायचं आणि पर्सेंटेज काढायचे आहेत म्हणून याला गुन्हेला मल्टिप्लाय किती काय करायचं? 100 गुन्हेला 100 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. मग आता फॅक्टरी ओव्हरहेडची प्राईस बघू आपण. इथं आपल्याकडे फॅक्टरी ओव्हरहेडची प्राईस दिसत आहे आपल्याला 2,58,440. मग वरती टाकू आपण 2,58,440. 2,58,440 अपॉनमध्ये डायरेक्ट वेजेस. मग डायरेक्ट वेजेसची प्राईस शोधू आपण. डायरेक्ट वेजेस दिलेला आहे आपल्याला 10,33,760. डायरेक्ट वेजेस आहे आपल्याकडे 10,33,760. 10,33,760 गुणेला 100. आता याचं डायरेक्ट फायनल आन्सर काढायचं आपल्याला. 2,58,440 गुणेला 100 भागेला 10,33,760. पर्सेंटेजमध्ये भेटतात आपल्याला 25%. 25%. किती भेटले? 25. ठीक आहे. हे भेटले आपल्याला. कशाचे पर्सेंटेज भेटले आपल्याला? हे पर्सेंटेज भेटले फर्स्ट नंबरच्या कॅल्क्युलेशनचे. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. आता सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन जसं की आपल्याला इथं दिसत आहे. सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफिस ओव्हरहेड टू फॅक्टरी कॉस्ट. आपण लिहू कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफिस ओव्हरहेड टू फॅक्टरी कॉस्ट. ऑफिस ओव्हरहेड टू फॅक्टरी कॉस्टचे पर्सेंटेज काढायचे आहेत. मग आपण जसं वरती पाहिलं होतं, वरती काय लिहिलं होतं आपल्याला? फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस हे पर्सेंटेज काढायला सांगितले होते. 2च्या पहिलं वरती घेऊ आपण. 2च्या नंतरची जे काही सांगितलं असेल ते अपॉनमध्ये. मग आता इथं बघू आपण कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ऑफिस ओव्हरहेड. मग वरती लिहू आपण ऑफिस ओव्हरहेड. काय लिहायचं आपल्याला वरती? ऑफिस ओव्हरहेड आणि 2च्या नंतर जे काही सांगितलं असेल ते अपॉनमध्ये भागेला ऑफिस ओव्हरहेड टू फॅक्टरी कॉस्ट. मग आपण फॅक्टरी कॉस्ट काय करू? भागेला करू. टू फॅक्टरी कॉस्ट अपॉनमध्ये घेऊ आणि पर्सेंटेज काढायचे आहेत म्हणून त्याला इंटू 100. ठीक आहे. मग आता ऑफिस ओव्हरहेड आपण आपल्या कॉस्ट शीटमध्ये बघू. आपल्या कॉस्ट शीटमध्ये ऑफिस ओव्हरहेड दिलेला आहे आपल्याला 1,40,322. ऑफिस ओव्हरहेड जसे की आपल्याला दिसत आहे 1,40,322. 1,40,322
22. ऑफिस ओव्हरहेड 1,40,322. आता फॅक्टरी कॉस्ट बघू आपण. फॅक्टरी कॉस्ट आपल्या कॉस्ट शीटमध्ये प्राईस बघायचे आणि तिकडे कॅल्क्युलेशन काढायचं. थर्ड नंबरचं हेड भेटलं होतं आपल्याला फॅक्टरी कॉस्ट, त्याला अब्लिक म्हणतात ऑन कॉस्ट. ते भेटलं होतं आपल्याला 28,06,440. 28,06,440. किती भेटली फॅक्टरी कॉस्ट? 28,06,440. आणि याला गुन्हेला किती करू आपण? 100 मल्टिप्लाय बाय 100. आता आपल्याला काढायचं आहे त्याचं फायनल आन्सर. काय काढायचं आहे आपल्याला? फायनल आन्सर कशाचं? 1,40,322. 1,40,322 गुन्हेला 100. काय करू आपण? गुन्हेला पहिले गुन्हेला 100 आणि भागेला 28,06,440. हे पर्सेंटेजमध्ये आन्सर भेटते आपल्याला 5%. किती पर्सेंट? 5%. पर्सेंटेज इज इक्वल टू भेटले आपल्याला 5%. हे पर्सेंटेज कशाचे भेटले आपल्याला? कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफिस ओव्हरहेड टू फॅक्टरी कॉस्ट. याप्रमाणे आपलं एक्झाम्पल इथं संपलेलं आहे. 8 मार्क्ससाठी असं एक्झाम्पल येते आपल्याला एक्झाममध्ये.